हे महादेव, तुझी बायको ती पार्वती साल्यानो माझ्या इंदूला माझ्यापासून हिरावून घेतली. कसं सांगू मी इंदू तुला, कसं सांगू इंदू. ओबा कोण आहेस तू? कोण आहेस तू? आगे जा, पुढे येऊ नको, पुढे येऊ नकोस. पुढे आलास तर जीव घेईन मी तुझा. पुढे येऊ नको.
अरे पण गेल्या महिन्यात पाठवले होते ना पैसे तुला. काय केलं त्यांचं एवढंच? आणि ते हिथ्रो एअरपोर्ट जवळ काय फ्लॅट मिळणार होता, काय झालं त्याचं? मिळालं का? हा लवकर लवकर आवर ना, किती लांब पडतं ते. हा हा ठेव, उद्या 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 कर फोन. सॉरी शास्त्री भाऊ, उशीर झाला. लंडनहून फोन होता चिरंजीवांचा. कसा आहे अभिमान? मजेत आहे ना? त्याला काय झालं मजेत नसायला? बापाच्या घामाचा पैसा तिकडे लंडन मध्ये बसून उधळतोय. तू कशी काय आठवण काढलीस? थोडं बोलायचं होतं साहेब तुमच्याशी. अरे मग बसून बोल की, उभा का? चल ये. अरे काय झालं? काय झालं? संपलोय साहेब मी. काहीच व्यवस्थित होत नाहीये साहेब लाईफ मध्ये. बिझनेस करायची उर्मी होती म्हणून शिक्षण अर्धवट सोडलं. डझनभर बिझनेस केले साहेब आतापर्यंत, जीव लावून केले. कशाचंच काही खरं नाही. आता गेली 2 वर्ष या रिअल इस्टेटच्या व्यवसायात आहे. पहिल्या 3-4 डील खूप चांगलं गेलं साहेब. त्याच पैशामध्ये घरही घेतलं. म्हटलं चला आपली ही गाडी आली रुळावर. कुठलं काय, जरा कुठं बरा काळ जातोय असं वाटतं तोपर्यंत जातं नशीब शेण खायला. अरे तुझ्यासारख्या धडाडीच्या तरुणानं इतकं निराश होणं बरोबर नाही चंद्रकांत. ये बसून बोलू. चल 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 चल, बस 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 आराम. बोल बोल बोल, मन हलकं कर. बोल बोल. तुम्हाला सगळी परिस्थिती ठाऊक आहे साहेब. कसं आहे रे प्रथमेश? आता तरी बोलतो का थोडा? कुठलं काय साहेब? राधाची आपली भाबडी आशा आहे, पण मला नाही वाटत काही. अरे इतके हातपाय गाळून कसं काय चालेल चंद्रकांत? ती माऊली करते ना प्रयत्न, आणि जगात असे कित्येक चमत्कार आहेत जिथे. हे असले चमत्कार बिमत्कार आमच्या नशिबात नाहीयेत. आमच्या नशिबात फक्त दुर्दैवाचे दशावतार. ते इतकं हतबल होऊन कसं काय चालेल चंद्रकांत? एक एक पेक घेतो का? फ्रेश वाटत नको साहेब. एक पेक. एक बर, नाही जबरदस्ती करत. बोल, मी काय मदत करावी असं वाटतं तुला? आता काय काय आणि कसली कसली मदत घेऊ साहेब तुमच्याकडून? मला काही सुचेनासंच झालंय. तुम्हीच सांगा मी काय करू. सोपं आहे. तुला आधी बिझनेस करायचा होता, आता ही बिझनेस करायचा आहे. मग कर की लेका. यावेळेस मी पाठीशी उभा राहतो तुझ्या. चल प्रपोजल तयार कर, माझ्याकडे घेऊन ये, वाटेल ती मदत करतो.
अरे चुकीचा शब्द बोललो मी. मदत करतो म्हटलं की कोणावर तरी उगाच दया दाखवल्याचा फील येतो नाही का? तू तर मित्र आहेस माझा, दोस्त. तुझा स्वाभिमान मीच जपला पाहिजे. हा तुमचा ग्रेटनेस आहे साहेब. नाही अरे, ग्रेटनेस वगैरे काही नाही. आपला एकदा स्वाभिमान मेला की सगळं काही मरत. म्हणून पैसा वाईट, सगळ्यात आधी आपला स्वाभिमान मरून जातो. ताट कणखर माणसाला सुद्धा स्वाभिमान वाकायला लावतो. अन्नासाठी तडफडणारं मूल, वस्त्रासाठी मोतात बाई आणि पैशासाठी हात पसरणारा पुरुष पाहिलं की खूप वाईट वाटतं, कठीण असतं. म्हणून मी तुला मदत नाही करणार. एक ऑफर करतो. कसली ऑफर साहेब? माझं एक काम तू करायचं, तुझं एक काम मी करणार. कसलं काम? तुम्ही हुकूम करा साहेब. मला एक गोष्ट हवी आहे, मिळवून देशील? दिली. आपण कुठली ते तरी सांगा. नक्की? नक्की. नक्की तुला एखादा पेग नकोय का? साहेब, मी तुमच्याकडे कधी काही संकोच केलाय का? तुम्हाला काय हवंय ते सांगा. तुझ्या वडिलांचा क्लास, शास्त्री क्लासेस, ते डील करून दे. माझ्याकडे ये. वाटेल त्या धंद्यासाठी तुला पैशाची मदत करतो. और इस बात के लिए एक एक पैग हो जाए. नाही म्हणायचं नाही. काय चंदू, इतक्यातच थकल्यासारखं दिसायला लागलायस तू. घे एक पेग घे, फ्रेश होशील. श्रीपती, ऐकायला नक्की कमी येतं बघायला. ए श्रीपती, बस आलोच. श्रीपती,
बिझी आहात? बिझी आहात का? नाही, बोल ना. आज मी बाबांना भेटायला गेले होते क्लासवर. कशाला? बाबांनी मला क्लासमध्ये मुलांना फ्रेंच शिकवण्याची ऑफर दिली. तू त्यांच्याकडे काम मागायला गेली होतीस? हो. पण का? कारण मी आत्तापर्यंत फक्त खर्च केले, कमावलं काहीच नाही. मी सकाळी तुला रागाच्या भरात ते बोलून गेलो होतो. पण जे बोललात ते बरोबर बोललात. हे बघा, मी रागावून चिडून माझा इगो हर्ट झाला म्हणून हा निर्णय घेतलेला नाहीये. इट्स अ फॅक्ट की तुमच्या एकट्याच्या कमाईत आपला घर खर्च भागत नाही, म्हणून केवळ तुम्हाला हातभार लागावा म्हणून. हातभार लागावा म्हणून की माझा नालायकपणा दाखवून द्यायला? जाऊ दे विष्णू, तू वाचलास बरं झालं. देवीची मर्जी. अरे पण माझं घर जळालं, त्याचं काय? प्रथमेश कुठे? हो हो, शांत हो. तुझी तब्येत बरी आहे ना आता? मी बरी आहे. फायर ब्रिगेडवाले आले होते, त्यांनी सगळी आग आता आटोक्यात आणली. शुभ्रा, एवढी मोठी आग लागली होती, तू आत कशी शिरलीस? तुला भीती नाही वाटली? माहित नाही आदिनाथ. प्रथमेश ते आगीत अडकला होता आणि मला काहीही करून त्याला वाचवायचं होतं. पण एवढ्या रात्री प्रथमेश तिथे काय करत होता?